हॅलो एव्हरीवन, नमस्कार. स्वागत आहे तुमचं सुरभी निकम या युट्यूब चॅनलमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोणत्या पॉइंट बद्दल किंवा कोणत्या टॉपिक बद्दल माहिती किंवा मार्गदर्शन करायला नाही आली. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी माझं या सर्वांची आत्ताची प्रेझेंट स्टेट आहे, जे आपल्या मनात विचार चालू आहेत याबद्दल बोलायला आले. तर आता आपण सर्व आपल्या इंजिनिअरिंगच्या प्रोसेसमध्ये खरंच खूप बिझी आहोत, खरंच खूप टेन्स्ड आहोत. कारण की काही जणांना कॅप 1 मध्ये हवं तसं कॉलेज भेटलेलं आहे, काही जणांना नाही भेटलंय, त्यामुळे बेटरमेंट ऑप्ट केलंय आणि त्यानंतर स्पॉट राऊंड्स आहेत. खूप अजून चान्सेस आहेत आपल्याला आणि आपल्या सर्वांना खूप छान कॉलेज भेटेल असं आपण प्रे करतच आहोत. पण त्याचसोबत आपल्या मनात अजून सुद्धा खूप काही थॉट्स आहेत. ते म्हणजे काय, तर आता आपण एक नवीन लाईफ, एक नवीन जर्नी स्टार्ट करायला निघालेलो आहोत. या जर्नीमध्ये आपले पॅरेंट्स आपल्यासोबत असणारच आहेत, पण नवीन आहे ती म्हणजे आपली रिस्पॉन्सिबिलिटी. आपल्या रिस्पॉन्सिबिलिटीज खूप वाढणार आहेत. आपण एक इंडिपेंडंट पर्सन म्हणून आता एक नवीन लाईफ जगायला सुरुवात करणार आहे. आता असं मी का म्हणते, तर आतापर्यंत आपल्या प्रत्येक डिसिजन मध्ये आपल्याला आपले पॅरेंट्स सपोर्ट करत होते. आपलं कुठे चुकतंय, कुठे चुकत नाहीये हे आपल्याला ते नीट सांगत होते. जर आपण कुठे चुकत असू, आपण वाईट मार्गाने जात असू, तर ते आपल्याला तिकडे योग्य दिशेने जायला सुद्धा आपल्या सोबत होते. पण आता यापुढे ते प्रत्येक वेळी आपल्या सोबत असतीलच असं नाही, कारण की यापुढे आपण एक इंडिपेंडंट लाईफ जगायला जातोय. आपण आपल्या नवीन सिटीमध्ये शिफ्ट होणार आहोत. आपल्या कॉलेजनुसार तुम्हाला जी कोणती सिटी भेटलेली आहे त्या कॉलेजमध्ये तुम्ही हॉस्टेल लाईफ एक नवीन एन्जॉय करणार आहात. तर या हॉस्टेल लाईफ बद्दल सुद्धा आपण जर बोलायला गेलो तर येस, आपल्याला खूप सारे नवीन फ्रेंड्स भेटणार आहेत. जे काही आपण क्षण त्याच्यासोबत एन्जॉय करणार आहे ते खरंच खूप मेमोरेबल असणार आहेत. लाईफ टाइम ते आपल्यासोबत राहणार आहेत. पण ह्याच सोबत आपल्याला खूप काही गोष्टींची सुद्धा काळजी घेतली पाहिजे. आता मी जसं आधी म्हटलं तसं आपण जे आता पुढची आपली इंडिपेंडंट लाईफ जे आपण जगायला जाणार आहोत त्यामध्ये आपले पॅरेंट्स प्रत्येक वेळी आपल्यासोबत नसणार आहेत. कारण की आपण जेव्हा हॉस्टेलमध्ये राहणार आहोत त्यावेळी आपल्यावरती काही बंधन नसणार आहे. अभ्यास कर असं सांगणारे आपले पॅरेंट्स, आपले फॅमिली मेंबर्स आपल्यासोबत नसणार आहेत. हा, नवीन फ्रेंड्स असणारच आहेत, पण नॉट नेसेसरी की ते सर्वजण खूप सिन्सिअर असतील. आणि जर काही आपण थोडंफार एन्जॉय करतोय तर ते प्रत्येक वेळी आपल्याला नाही बोलणार की नाही आपण अभ्यासच करूया. ऑब्व्हियसली ह्या पुढे जे काही डिसिजन्स आहेत हे आपल्या हातात आहेत. त्यामुळे आता आपल्याला ठरवायचं आहे की आपलं पुढचं लाईफ कसं असणार आहे. कारण की यापुढे जे काही आपण डिसिजन्स घेणार आहेत ह्यावरती आपलं लाईफ, आपलं फ्युचर डिपेंड करतं. आता मी असं का म्हणते, तर आपण एक नवीन लाईफ स्टार्ट करायला जातोय, एक नवीन जर्नी स्टार्ट करायला जातोय. आता यामध्ये आपल्याकडे 2 पाथ्स असणार आहेत. एक म्हणजे एक योग्य पाथ, ज्यामध्ये आपण आपल्या पॅरेंट्सच्या सपोर्टने जे योग्य वाटतंय, आपल्याला जे योग्य वाटतंय ते आपण निवडणार आहोत. आणि दुसरं म्हणजे वाईट संगत, जिथे आपल्याला खूप छान वाटतंय की आपल्या पॅरेंट्सचे आपल्यावरती काही कंट्रोल नाही, आपल्याला हवं ते आपण इथे करू शकतो, इथे आपल्याला काही कोणी बोलणार नाही. तर मला असं वाटतं की आपल्यासमोर जेव्हा 2 पाथ्स असतात तेव्हा आपल्या मनात थोडासा डिलेमा असतो की आपल्याला चांगलं तर बनायचंय, सिन्सिअर आहोत आपण, आपल्याला छान मार्क्स हवेत, पण एका साईडला आपल्याला एन्जॉयमेंट सुद्धा हवी आहे, एन्जॉय सुद्धा करायचंय. सो जेव्हा आपण एक फ्रीडम आपल्याला भेटतं तेव्हा थोडंफार आपल्याला असं वाटतं की भेटतंय तर आपण एन्जॉय करूया. पण हे सगळं जेव्हा आपल्यासमोर असेल तेव्हा आपल्याला फक्त एकच विचार करायचा आहे की आपण जे काही करतोय त्यामुळे आपल्या पॅरेंट्स वरती काय परिणाम होणार आहेत, आपल्या फॅमिली मेंबर्स वरती काय परिणाम होणार आहेत आणि सर्वात महत्वाचं आपल्या फ्युचर वरती काय परिणाम होणार आहे. कारण की आता हे जे 4 वर्ष आहेत हे आपल्या सर्वांच्या लाईफ मधले गोल्डन इयर्स आहेत. आणि हे गोल्डन इयर्स आपल्याला खरंच खूप एन्जॉयमेंटने जे आहेत ते घालवायचे आहेत. इथे बनणाऱ्या मेमरीज लाईफ टाइम आपल्यासोबत असणार आहेत. त्यामुळे आपण याची खरंच काळजी घेतली पाहिजे की या मेमरीज चांगल्या असाव्यात ना की वाईट, जे आपल्याला लाईफ टाइम आपल्यासोबत ठेवायचं आहे. त्यामुळे आता जर तुम्ही एक राईट पाथ निवडली ज्यामध्ये तुम्हाला अकॅडमिक सुद्धा करायचं आणि त्याचसोबत एन्जॉयमेंट सुद्धा करायची. आता बऱ्याच जणांना असं वाटतं राईट पाथ म्हणजे फक्त अकॅडमिक, चांगला CGPA आणि सगळं म्हणजे सिन्सिअरिटी सोबत करणं, एक बोरिंग नेचर असणं. तर अजिबात नाहीये. असे खूप सारे स्टुडंट्स आहेत जे अभ्यासासोबतच बाकीच्या ऍक्टिव्हिटीज सुद्धा मॅनेज करतात. आणि यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे मला असं वाटतं आपली संगत असते. कारण की आपले जे फ्रेंड्स असतात, आपले जे पिअर ग्रुप्स असतात, ह्याच्यावरती डिसाईड असतं की आपण काय पर्सनॅलिटी बनतोय, आपण कोणत्या पाथने जातोय. तर मला असं वाटतं की जेव्हा आपण एक नवीन जर्नी स्टार्ट करतोय तुम्ही सर्वात आधी हे बघितलं पाहिजे की तुमचा पिअर ग्रुप कसा आहे, तुमचे फ्रेंड्स कसे आहेत, त्यांचे थॉट्स आणि तुमचे थॉट्स मॅच होत आहेत का. आपल्या सर्वांना टेन्शन आहेच,
आता सध्या आपण काय विचारत आहोत की आपल्याला कोणतं कॉलेज भेटतंय, बरं हे कॉलेज भेटलंय त्या कॉलेजमध्ये कशा प्लेसमेंट्स आहेत, अकॅडमिक्स कसं आहे, कॅम्पस कसं आहे, आणि सगळ्यात जास्त तर आपण त्यातल्या इव्हेंट्स, कल्चरल ऍक्टिव्हिटीज, गेम्स, स्पोर्ट्स ह्या सगळ्यामध्ये जास्त आपण सर्च करतोय. कारण की एक नवीन लाईफ मध्ये आपल्याला थोडीफार एन्जॉयमेंट हवीच असते आणि जे आकर्षण आहे कॉलेजेसचं ते हेच असतं, इव्हेंट्स अँड कल्चरल ऍक्टिव्हिटीज. तर ऑब्व्हियसली आपल्याला हे सगळं एन्जॉय करायचंच आहे आणि आता आपण सध्या त्याच थॉट्स मध्ये आहोत. सध्या ही जी आपल्यासोबत परिस्थिती आहे, आपल्याला तर स्टुडंट्सला ऑब्व्हियसली टेन्शन आहेच, पण आपल्यापेक्षा 10x जास्त आपल्या पॅरेंट्सला टेन्शन आहे, ते जास्त स्ट्रेसमध्ये आहेत. कारण की एक लक्षात घ्या, आपण आता खूप रिलॅक्स मोडमध्ये आहोत. आपल्याला एवढं काही म्हणजे डिसिजन घ्यायचं किंवा काही रिस्पॉन्सिबिलिटीज एवढं काहीच नाहीये. हेच आपल्याला आता पुढच्या आयुष्यामध्ये करायचंय, पण सध्या तरी आपल्यावरती असा काहीच स्ट्रेस नाहीये. तो स्ट्रेस सर्व आपल्या पालकांवरती आहे. त्यांना डिसिजन घ्यायचा, फीजची अरेंजमेंट आली, आपल्याला सगळं नीट भेटतंय का नाही, हे सगळं पॅरेंट्सच्या मनामध्ये आता चाललेलं आहे. इव्हन माझा व्हिडिओ खूप पॅरेंट्स बघत असतात, तर ते सुद्धा माझ्यासोबत नक्कीच ऍग्री करतील की स्टुडंट्स पेक्षा त्यांना खरंच खूप जास्त आता स्ट्रेस आहे. पालकांना आता सर्व मॅनेज करायचं आहे. फीज आल्या, त्यानंतर जे चांगले हॉस्टेल्स आहेत, मेस आहेत, ते आपल्या पाल्यासाठी सर्वजण शोधत आहेत. आणि हो, खरंच हा खूप कठीण काळ आहे इव्हन स्टुडंटसाठी आणि पालकांसाठी. कारण की आपण जेव्हा नवीन लाईफ स्टार्ट करतो तेव्हा आपल्याला या सर्व गोष्टींची काळजी घ्यावीच लागते. आणि त्याचसोबत मी म्हणेन की जे काही टेन्शन आहे पॅरेंट्सचं, त्यातलं 80% टेन्शन तर हेच आहे की पुढे आपलं कसं होणार आहे, पुढे आपल्याला कशा प्रकारचे फ्रेंड्स भेटतील, मग तिकडे जाऊन आपण एक चांगलं लाईफ एन्जॉय करू का की वाईट संगतीला जाऊ. हे सगळं त्यांच्या मनामध्ये आता चाललेलं आहे. त्यांच्या मनामध्ये ही भीती आहे की आपल्या पुढे आपल्या आयुष्यामध्ये कसं होणार आहे. तर ऑब्व्हियसली ही भीती होणं साहजिक आहे. सर्व पॅरेंट्सच्या मनात आता खूप टेन्शन आहे. मी स्वतःच्या एक्सपिरियन्सवरनं सुद्धा सांगते की सर्वात जास्त टेन्शन असतं आपल्या आईला खूप काळजी असते आपल्याबद्दल की आपण तिकडे जाऊन नीट राहणार आहे का, मेसचं कसं असणार आहे, पुन्हा जे मी आधी म्हटलं की आपले फ्रेंड्स कसे असणार आहेत, आपल्याला काही त्रास तर होणार नाही ना. ह्या सगळ्या ज्या कल्पना आहेत आपल्या पॅरेंट्सच्या डोक्यात आता सध्या चालू आहेत. त्यामुळे आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की आपल्यापेक्षा खूप जास्त मोठं टेन्शन आपल्या पॅरेंट्सला आता आहे. आणि ह्याची काळजी आपण सुद्धा घेतली पाहिजे. कारण की जर आपण आपल्या रिस्पॉन्सिबिलिटीवरती इथे आलोय, आपल्या पॅरेंट्सनी आपल्यावरती इतकी मोठी रिस्पॉन्सिबिलिटी दिलेली आहे की एकटं आपल्याला ते राहू देत आहेत, आपल्याला फ्रीडम देत आहेत, तर आपण ह्याची किंमत सुद्धा ठेवली पाहिजे. आपण अभ्यास तर करणारच आहोत, पण त्याचसोबत जे आपलं कॉलेज लाईफ आहे ते सुद्धा एन्जॉय करणार आहोत. पण हे एन्जॉय करता करता आपण हे सुद्धा लक्षात ठेवणार आहोत की आपल्या इमेजला किंवा आपल्या फ्युचरला काही धक्का नाही लागला पाहिजे, त्याला काही डेंजर नाही पोचलं पाहिजे. आणि हे सगळं आपल्या स्वतःवरती डिपेंड आहे. आपण आपल्यावरती किती कंट्रोल ठेवतोय यावरती डिपेंड आहे. आणि त्याचसोबत आपल्या सर्वजणांना गाईड करायला आपले पॅरेंट्स, फ्रेंड्स, फॅमिली मेंबर्स तर आहेतच, पण आपण इतके लकी आहोत, आपल्याला इतके छान टीचर्स लाभलेले आहेत. यश दादा आहे, समीर शेख आहे, महेश केंजळे सर आहेत, दिनेश सर आहेत, असे कित्येक युट्यूब वरती टीचर्स आपल्याला आता अवेलेबल आहेत जे आपल्याला इतकं छान मार्गदर्शन करत आहेत. आपण खरंच खूप नशीबवान आहोत की आपल्या स्टुडंट्स, आपल्या मुलांसारखं ते आपल्याला गाईड करत आहेत. आणि इव्हन ते आपल्याला खूप अलर्ट करत आहेत की पुढे आपल्याला काय काय स्टेप्स येणार आहेत. इव्हन तुम्ही केंजळे सरांचा व्हिडिओ सुद्धा बघितला असेल जेनझी प्रॉब्लेम बद्दल, त्यामध्ये त्यांनी खूप छान आपल्याला समजवलेलं आहे की आत्ताच्या पिढीला खरंच खूप इझिली सगळं भेटत आहे, त्यांना काही कष्ट करायची काहीच गरज नाहीये. त्यामुळे मोस्ट ऑफ द टाइम आपल्याला ह्याची किंमत नाहीये की आपल्याला जे भेटतंय ते कशा परिस्थितीतून आपल्याला आपले पॅरेंट्स देत आहेत. तर मला असं वाटतं हातात जर सगळं आपल्याला भेटतंय तर आपल्याला त्याची किंमत तरी ठेवली पाहिजे. आपण जर का इन रिटर्न त्यांना काही देऊ शकतो तर हेच आहे की आपण चांगले मार्क्स पाडून एक आपली चांगली इमेज तयार करून आपल्या पॅरेंट्सला प्राऊड बनवू शकतो. इव्हन सरांनी आपल्याला हे सुद्धा सांगितलं की आजकाल स्टुडंट्स पेक्षा पॅरेंट्सच खूप जास्त कूल झालेले आहेत की लाईक असू दे, करतोय तर करू दे, इट्स ओके. पण तुम्ही ह्यासोबत हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे आपण स्टुडंट्सनी की आपले पॅरेंट्स जर आपल्याला इतकं फ्रीडम देतात तर आपली ही जबाबदारी बनते की आपण त्यांना इन रिटर्न काहीतरी दिलं पाहिजे. जास्त काही नाही, जस्ट तुमचं जे तुम्ही काम करताय, तुमचे जे काही अकॅडमिक्स आहे, तुमची इमेज क्लिअर असली पाहिजे आणि जे काही तुम्ही करताय त्यामुळे आपल्या पॅरेंट्सला प्राऊड फील झालं पाहिजे. एवढंच आपल्याला करायचं, आपल्याला जास्त काही करायचं नाहीये. इव्हन यश दादाने सुद्धा त्याच्या व्हिडिओमध्ये सांगितलं
सांगितलेलं आहे की आता फक्त 15-20 दिवस आपले लास्टचे राहिलेले आहेत, जिथे आपण आपल्या पॅरेंट्स सोबत जो फुल टाइम आपण घालवत आहोत. त्यानंतर आपलं कॉलेज वगैरे सुरू होणार, आपल्याला जास्त काही सुट्ट्या नाही भेटणार आहेत आणि इवन नंतर आपल्याला प्लेसमेंट्स आणि आपलं सगळं जॉब वगैरे स्टार्ट होणार आहे. सो ह्याच्यानंतर आपली एक हसल किंवा हेक्टिक लाईफ अशी ही स्टार्ट होणार आहे. जो आपण आराम म्हणतो आयुष्यात, तो हाच पिरियड होता. ह्यानंतर काही आराम नसणार आहे, आपल्याला एक हेक्टिक लाईफ जगायचंय. पण ही हेक्टिक लाईफ जगत असतानाच आपण हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की जे आपण काम करतोय ते आपण एन्जॉय सुद्धा करत आहोत का नाही याची सुद्धा काळजी घेतली पाहिजे. आणि त्याचसोबत मी तुम्हा सर्वांना एक फ्रेंड म्हणून सांगते की आपले पॅरेंट्स जर आपल्यावरती इतका विश्वास ठेवून आपल्याला फ्रीडम देत आहेत, तर आपण सुद्धा ह्याची किंमत ठेवली पाहिजे. ते इतका कष्ट करून आपल्याला सगळ्या फॅसिलिटीज प्रोव्हाइड करत आहेत आणि आपल्याला हवं ते देत आहेत. आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये याची जास्तीत जास्त काळजी घेत आहेत. तर आपली सुद्धा एक रिस्पॉन्सिबिलिटी बनते की त्यांना इन रिटर्न काही ना काहीतरी दिलं पाहिजे. जास्त काही नाही, इतकंच आपण करायला हवं आहे की त्यांना प्रत्येक वेळी आपल्याबद्दल एक प्राऊड फिलिंग असलं पाहिजे. आणि इवन पॅरेंट्सला सुद्धा मी ते सांगेन की तुम्ही सर्वजण आमच्यावरती इतका विश्वास दाखवताय, इतक्या विश्वासाने तुम्ही आम्हाला फ्रीडम देताय, आमच्या मनासारख्या कॉलेजमध्ये तुम्ही आम्हाला पाठवत आहात. तर आम्ही याची नक्की काळजी घेऊ की आमच्यामुळे तुम्हाला काही दुःख पोचणार नाही आणि आम्ही जे काही काम करू त्यामुळे तुम्हाला फक्त आणि फक्त प्राऊडच फील होईल. आणि ऑब्व्हियसली तुम्ही जो विश्वास दाखवताय आम्ही ह्याची नक्की काळजी घेऊ की तो कधीच तुटणार नाही. आणि ऑब्व्हियसली आता आपण सर्वजण इव्हन स्टुडंट्स आणि पॅरेंट्स सुद्धा खरंच खूप टेन्शनमध्ये आहोत, कारण की सध्या खूप उशीर झाला आपल्या प्रोसेसला, ऍडमिशन प्रोसेसला. आणि आता लवकरच गणपती सुद्धा येतील, त्यामुळे आपल्याला माहित नाहीये की कॉलेजेस नक्की स्टार्ट कधी होणार आहेत. सो सध्या तरी आपण ऍडमिशन प्रोसेसमध्ये आहोत. पण मी सध्या हेच सांगेन की टेन्शन जास्त न घेता शांतपणे आता विचार करून आपण योग्य ते डिसिजन्स घेतले पाहिजेत. आणि आय होप आपल्या सर्वांना खूप छान कॉलेजेस भेटणार आहेत. आपण गणपती बाप्पाकडे खरंच प्रार्थना करूया की आपल्या सर्वांना आपल्या मनासारखे कॉलेजेस भेटणार आहेत. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आय होप तुम्ही खूप रिलेट केलं असेल, कारण की एक स्टुडंट म्हणून आता आपल्या सर्वांच्या मनात काय भावना आहेत त्या मी आता इथे व्यक्त केलेल्या आहेत. आणि आपल्याला खरंच टेन्शन आहे हे मी मान्य करते. हे सगळे थॉट्स जे आता आपल्या मनात चाललेले आहेत हेच मी आता तुम्हाला इथे सांगितले. तुम्ही याबद्दल रिलेट करता की नाहीये मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ खरंच आवडला असेल, कारण की हा खूप इम्पॉर्टंट पॉइंट होता सध्याच्या परिस्थितीमध्ये बोलण्यासारखा. आता खूप कमी दिवस राहिलेले आहेत आपले कॉलेज स्टार्ट व्हायला, एक नवीन लाईफ स्टार्ट करायला. त्यामुळे सध्या आपण आपल्या पॅरेंट्स सोबत खूप टाइम स्पेंड केला पाहिजे. आणि जे काही तुमचं टेन्शन आहे ते सगळ्याला बाजूला ठेवून एक हॅपी लाईफ आता आपण एन्जॉय केली पाहिजे. कारण की आता जरी कितीही हेक्टिक लाईफ आपली असली, आपण किती टेन्शन मध्ये असलो, यानंतर आपण आपल्या आयुष्याचं सगळ्यात हॅपीएस्ट जर्नी जी आहे ती स्टार्ट करणार आहे. एक गोल्डन एरा आपल्या लाईफचा स्टार्ट होणार आहे. आणि आपण गणपती बाप्पाकडे एवढीच प्रार्थना करूया की आपल्या सर्वांना आपल्या मनासारखं कॉलेज भेटेल. तुम्हा सर्वांना ऑल द बेस्ट. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.